आणि आता दिवसभरातल्या महत्त्वाच्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर खासदार मुरलीधर मोहोळांचं पुण्यात जंगी स्वागत। पदभार स्वीकारताच अमित शहांसोबतची बैठकही झाली। पुणे विमानतळासंदर्भात सविस्तर चर्चा। जळगावात केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंचं जंगी स्वागत। भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन होताच ढोल ताशाच्या गजरात खडसेंचं स्वागत। केंद्रीय मंत्री झाल्यानंतर रक्षा खडसे पहिल्यांदाच जळगाव दौऱ्यावर। आषाढीतील महाआरोग्य शिबिरासाठी आरोग्य विभाग 10 कोटी खर्च करणार। भाविकांच्या आरोग्यासाठी शिबिराचं आयोजन। पंढरपूर पालखी सोहळ्यासाठी राज्य सरकारकडून 21 कोटी रुपयांचा निधी मंजूर। पालखी सोहळ्याचा निधी थेट जिल्हा परिषदांना मिळणार आहे। पुणे, सातारा आणि सोलापूर या जिल्हा परिषदांना निधी मिळेल। पावसाळ्यात होर्डिंग कोसळणार नाही। रेल्वे प्रशासनाचं सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र। रेल्वे मार्गावरील होर्डिंगमुळे कोणतीही दुर्घटना घडणार नाही, रेल्वेने घेतली आहे जबाबदारी। 27 जून ते 12 जुलैपर्यंत राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन। 28 जूनला अजित पवार राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करणार। जय शिवसंग्राम संघटना विधानसभेला राज्यात 5 जागा लढणार। आता संघटनेचे अध्यक्ष रामहरी मैटे यांनी माहिती दिली। महायुतीने संधी दिल्यास विधानसभा लढवण्यावर दिलेत संकेत। अमेरिकन कंपनीला सबसिडी देण्याच्या विधानावरून आता कुमारस्वामींनी युटर्न घेतला। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला। मी कुठल्याही राज्याचं नाव घेतलं नव्हतं, कुमारस्वामी यांचं स्पष्टीकरण। गुजरातमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपनीला सबसिडी देण्याला विरोध केला होता। शेतीला दिवसा वीज मिळण्यासाठी महावितरण विभागामध्ये 900 मेगावॅटचा प्रकल्प। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून प्रकल्प उभारण्याच्या कामाला सुरुवात।